Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त VN QR कोडवरती आणि ओ माही या लिरिक्स सॉन्गवरती झालेला आहे. तर व्हिडिओला प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि QR कोड देत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा VN हा ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना तुम्ही ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सर्वात पहिल्यांदा इथे 3 डॉटच्या शेजारी इथे स्कॅनरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथे VN QR कोडच्या शेजारी इथे म्हणजे कोपऱ्यामध्ये एक गॅलरीचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला एक QR कोड जो दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही QR कोडवरती इझिली टच केल्यानंतर ना असा हा व्हिडिओ म्हणजे येऊन जाईल. त्यानंतर ना इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून मग यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना मी तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. जो QR कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही म्हणजे 1 ते 2 सेकंदाचा दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. तर हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. मी मुलींचं बनवते म्हणून. तर मी मुलींचा फोटो म्हणजे इमेजवरती टच केल्यानंतर ना अशा प्रकारे तुम्हाला किती 6 इमेजेस ॲड करावं लागतील मित्रांनो. मी ॲड करतो, बघू शकता मित्रांनो. इमेजेस ॲड केल्यानंतर येते नेक्स्टच ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आपला व्हिडिओ एकदा प्ले करून बघायचं आहे, कारण आता असं म्हणजे इमेज कुठेतरी क्रॉप झाले असेल तर ते नीट करता येतं म्हणून. तर माझे सगळे इमेजेस बरोबर आहेत. तर हा थोडासा साईडला आल्याने वाटतंय, त्यामुळे क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला जसं हवं आहे तसं क्रॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना टिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर बघू शकता. त्यानंतर ना आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर अजून अलाइट मोशनमधलं काम बाकी आहे, त्या व्हिडिओला सॉन्ग लावायचं आहे. तर तो सॉन्ग जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल मित्रांनो. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना टेलिग्राम चॅनलवरूनच अलाइट मोशन हा ॲप डाउनलोड करून आता VNमधलं काम संपलेलं आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर ना आता अलाइट मोशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर ना आता एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे. त्यासाठी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आपल्या प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं आहे ते द्यायचं आहे मित्रांनो. मी वेदांत एडिटिंग देतो आपल्या चॅनलचं नाव. त्यानंतर ना 9:16चा रेशो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना इथे 1080p करायचं आहे, पहिला जो रेसोल्युशन आहे. त्यानंतर ना फ्रेम रेट जो आहे तो 30 करायचं आहे. बॅकग्राऊंड ब्लॅक करायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना एक बीट ॲड करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आत्ता जो एक्सपोर्ट झालेला व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे VNमधला. त्यानंतर ना लास्टला एक बीट ॲड करायची. त्यानंतर ना स्टार्ट लिहायचं, या ऑप्शनवरती क्लिक करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओच्या एंडला जाऊन अशा प्रकारे ह्या व्हिडिओला खाली खेचून घ्यायचे आहे. त्यानंतर ना इझिली अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय